नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सिद्धू व भावनाला होणार आता बाळ, तर भावना देणार सगळ्यांना आनंदाची बातमी. तर चला जाणून घेऊया संपूर्ण अपडेट. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की आता कशा प्रकारे सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठा जर काटा कोण असेल तर ही निलांबरी आहे. कारण की ही निलांबरी सिद्धू आणि भावनाला व्यवस्थितपणे जगू देईल का नाही हे सांगताच येत नाही. कारण की सिद्धू आणि भावनाच्या संसारामध्ये ढवळाढवळ करायला सगळ्यात मोठी जबाबदारी व्यक्ती म्हणजेच ही निलांबरी आहे. तुम्ही पाहिलंच असेल इथून पाठीमागे की ही बिचारी आजी आतापर्यंत काही चांगलं वागत नव्हती. कारण की ती सतत भावनाला टोमणे मारत होती आणि भावनाला वाटेल तसलं बोलत होती आणि त्याच्यामुळे बिचारा सिद्धू देखील आपल्या आजीला काही काही बोलत होता. पण मित्रांनो, फायनली आता उलटं घडायला लागलेलं आहे. कधी ना सुधारणारी आपली सुलक्षणा सर्जेराव गाडे पाटील म्हणजेच आपली आजी, ती पूर्णपणे आता सुधारलेली आहे, पूर्णपणे आता बदललेली आहे. मात्र ह्या निलांबरीला आता काय झालंय काय कळेना. कारण की ह्या निलांबरीला आता पैसा, प्रॉपर्टी, इज्जत आणि मान सन्मान पाहिजे असतो. त्याच्यासाठी ही चक्क आपल्या सिद्धू आणि भावनाच्या संसाराचं वाटोळ करायला चाललेले असते. आणि तुम्हाला माहितीच आहे की गाडे पाटलांच्या घरांमध्ये अजूनपर्यंत पाळणा हललेला नसतो. कारण की सिद्धू आणि भावनाच्या लग्नाच्या अगोदर मात्र तुम्ही पाहिलंच असेल की अधिराजचं आणि सोबतच मात्र ह्या निलांबरीचं लग्न झालं होतं. पण अजून पण त्यांना मूलबाळ झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे आजी सारखे सतत टोमणे जे मारत असते ना की ह्या घरामध्ये वंशाला देवा येणार कधी, ह्या घरात पाळणा हलणार कधी. आणि तुम्हाला माहितीच आहे की काही जरी केलं तरी आपल्या रेणुका काकूंची देखील हीच इच्छा होती की सिद्धू आणि भावनाला तरी कमीत कमी गोड गोंडस बाळ ह्या घरामध्ये जन्माला यायला पाहिजे. पण मित्रांनो, तुम्ही पाहिलंच की सिद्धू आणि भावनाने ज्या प्रकारे आनंदीला दत्तक घेतलं होतं आणि त्यांनी सांगितलं की ते आनंदीचा सांभाळ करणार, आनंदी त्यांच्या मुलीसारखीच आहे. पण तुम्हाला माहितीच आहे की आता आनंदी सिद्धू आणि भावनासोबत कायमस्वरूपी तर नाही ना राहू शकत. आणि पुढे तुम्हाला हा ट्विस्ट पाहायला भेटेल की आनंदीला चक्क श्रीकांत इनामदार आता पुढे कायमचा घेऊन जातो. कारण की आता जरी ती सिद्धू आणि भावनापाशी असेल तरी. आणि मित्रांनो, फायनली आता आनंदाची बातमी अशी आहे की भावनाला चक्क आता चक्कर येऊन भावना पडते आणि भावनालाच आता बाळ होणार असा देव कौल देखील देतो. आणि भावनाच्याच पोटून ह्या घरामध्ये आता जे काही गाडे पाटलांच्या घराचा वंशाचा दिवा असतो तो भावनाच्याच पोटी हे घरात बाळ जन्माला येणार. आता ही सगळ्यात मोठी भयानक बातमी आहे. पण मित्रांनो, हे इथंच थांबत नाही. कारण की ज्या क्षणाला ही बातमी कळते सगळीकडे आनंदाचं वातावरण पसरतं. आणि तुम्हाला माहितीच आहे एक गोष्ट, कारण की ज्या काही वेळेस गाडे पाटलांच्या घरामध्ये चांगलं आनंदाचं वातावरण निर्माण होत असतं त्याच वेळेस मात्र दळवींच्या घरांवरती काही ना काही संकट आलेलं असतं. म्हणजेच पुढे तुम्हाला असा एक ट्विस्ट पाहायला भेटेल की चक्क आता दळवींच्या घरांमध्ये म्हणजेच तुम्हाला माहिती आहे की श्रीनिवास आणि लक्ष्मी यांना सोडून आता तुम्ही पाहिलंच की संतोष आणि वीणा देखील गेलेले आहेत. आणि दुसरीकडे आता काही दिवसातच तुम्ही हे देखील पाहाल की आता त्या घरामधून हरीश आणि सिंचना हे दोघेजण देखील ते घर सोडून जातात. आणि त्याच्यानंतर मात्र आता श्रीनिवास आणि लक्ष्मीसमोर दुसरा तिसरा ऑप्शन उरत नाही. कारण की शेवटी त्यांना ते घर विकावं लागतं. कारण की त्यांना आता नोटीसच अशी येते, त्याच्यामुळे त्यांना ते घर देखील विकावं लागतं आणि ते दोघेजण देखील आता रस्त्यावरती येणार आहेत. म्हणजे सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यामध्ये जर काही चांगलं घडायला लागलं की दळवींच्या घरामध्ये असं का घडतं हे अजूनपर्यंत समजलेलं नाही. आणि हाच ट्विस्ट आता सगळ्यात भयानक आणि खतरनाक असणार आहे मालिकेच्या टर्निंग पॉईंटमध्ये. पण मित्रांनो, पुढे आता सिद्धू आणि भावनाला प्रेग्नेन्सीची बातमी तर भावना सगळ्यांना देतेच आणि सिद्धू आणि भावनाला एक गोड गोंडस बाळ देखील होणार आहे. पण हे सगळं तुम्हाला काही दिवसानंतरच्या एपिसोडमध्ये पाहायला भेटेल. कारण की हा सगळ्यात मोठा ट्विस्ट होता पुढचा. पण याच गोष्टीमुळे सेम टू सेम याच कंडिशनमध्ये निलांबरी देखील आता भावनाला बाळ न होऊन देण्यासाठी खूप सारे कुटाणे करणार आहे. कारण की तुम्हाला माहितीच आहे की जर भावनाला त्या घरामध्ये बाळ झालं तर निलांबरीला घरामध्ये कोणी देखील इज्जत देणार नाही आणि तिची कोणी देखील विचारपूस देखील करणार नाहीये. पण मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट खरी सांगतो, एकीकडे सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यामध्ये आनंदाचं वातावरण आलं की दुसरीकडे ह्या दळवींच्या घरांमध्ये काही ना काही प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे बिचारी भावना परत खूप साऱ्या त्रासामध्ये जाते, स्ट्रेसमध्ये जाते. आणि तुम्हाला माहितीच आहे की कधी ना कधी सिद्धू आणि भावनाने आजपर्यंत बाळाचा विचार केला नव्हता. पण आता तुम्हाला माहितीच आहे की आनंदाची गोष्ट हीच की सिद्धू आणि भावना बाळाचा विचार करतात आणि त्यांना फायनली आता पुढे बाळ देखील होणार आहे. तर हे अपडेट तुम्हाला काही दिवसानंतर पाहायला भेटेल. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काही प्रोडक्ट दिसत असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा नक्की चेक करा. तुम्हाला आवडणारे प्रोडक्ट एकदा नक्की खरेदी करा मित्रांनो. आणि व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी आनंदाची बातमी अशीच आहे मित्रांनो की जर तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत कुठे फिरायला जायचं प्लॅनिंग करत असेल तर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक लेफ्ट साईडला व्हिडिओ दिसत असेल, त्या व्हिडिओवरती क्लिक करा. कारण की उन्हाळ्यामध्ये फिरण्यासाठी चांगले चांगले प्लेसेस कोणत्या आहेत हे मी तुमच्यासाठी खास करून व्हिडिओ बनवलेला आहे. तर नक्की क्लिक करा आणि नक्की तो देखील व्हिडिओ संपूर्ण बघा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ह्या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. हाईप नक्की करा, व्हिडिओच्या खाली कमेंट देखील करा. धन्यवाद.